अगदी रास्त अशा प्रकारची भूमिका किंवा वक्तव्य देवेंद्रजींचं आहे. कारण ज्या वेळेला हिंदुत्ववादी विचारधारा सोडून ज्यांनी त्या विचारधारेला विरोध करून उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेसबरोबर गेले, त्या दिवसापासून काही होऊ शकतं या विषयाला त्या ठिकाणी पुष्टी मिळते. आणि म्हणून देवेंद्रजींचं म्हणणं काय, राजकारणात कोण कोणाचा मित्र किंवा शत्रू कायमचा नसतो. तथापि महाराष्ट्रामध्ये महायुतीची पूर्णपणे मेजॉरिटी बहुमत येणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मदतीची गरज लागेल असं त्या ठिकाणी त्यांना वाटत नाही. इव्हन सर्व राजकीय निवडणुकीचा अंदाज घेतला या परिस्थितीचा तर त्यांच्या बोलण्यामध्ये त्या ठिकाणी तथ्य आहे. विरोधक जे आहे ते संविधान बदलण्याचा खोटा प्रचार करतायत. लोकसभेत त्याचा फटका बसला. मात्र देशात ज्यावेळी आणीबाणी लादली गेली त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घटना बदलण्याचा प्रयत्न केला असं गंभीर आरोप नितीन गडकरी यांनी केला. नाही, मला वाटतं 107 वेळा घटना दुरुस्ती करण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस केलंय आणि पुन्हा वर्ण नाकानं त्या ठिकाणी शेंडा मिरवत त्या ठिकाणी बोलतायत. मला वाटतं आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा संविधानाचा खून या लोकांनी केला. कारण मीडियावर त्या ठिकाणी बंदी घातली, मुस्कटदाबी केली आणि अलीकडच्या काळात तर संविधानाचा आम्ही कसा सन्मान करतोय हे मोदी साहेबांनी वारंवार दाखवलंय. संविधानाप्रती त्या ठिकाणी त्यांचा असणाऱ्या निष्ठा, असणारं प्रेम. आणि काश्मीर, जम्मू काश्मीर जो भारताचा भाग नव्हता, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळलं जात नव्हतं, कायदा मानला जात नव्हता, त्या जम्मू काश्मीरला बाबासाहेबांचं संविधानानुसार कारभार करण्याचं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोठं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे संविधानाचा सन्मान त्या ठिकाणी किंवा संविधानानुसार वागणं हे आम्ही कृतीतनं दाखवतोय. केवळ हातात संविधानाची कोरी प्रत घेतली आणि त्या ठिकाणी संविधान करत त्या ठिकाणी लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी, तुमच्या बचकणेगिरीला महाराष्ट्रातील सुज्ञ जनता त्या ठिकाणी दाद देणार नाही, भीक घालणार नाही. कालच्या सभेमध्ये अजित पवारांसंदर्भात एक वक्तव्य केलं. अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना दम दिला. पवार गटाच्या आमदारांना तुम्ही कोणताही निधी देऊ नका म्हणून. कोणी दिला दम? अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना दम दिला अशी माहिती शरद पवारांनी सांगितली. नाही, मला वाटतं शरद पवार खोटं बोलण्यामध्ये आणि एखादं खोटं बोलून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यामध्ये वस्ताद आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं कुणी कुणाला दम दिलेला नाही. तिन्ही नेत्यांनी तिन्ही पक्षाच्या आमदारांना सन्मानजनक निधी दिला, बरोबरीचा निधी दिला. त्याच्यामुळे दम मारण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तिन्ही पक्षाचा आणि नेत्यांचा कारभार समन्वयातून चालला. सर्व आमदारांना आम्ही समान न्याय दिला. देवेंद्र फडणवीस बोलतायत की मराठा समाजामधील 80% जो समाज आहे तो हिंदुत्ववादी आहे आणि त्यामुळे मला माझ्या बाजूने मी घेतलेल्या निर्णयांमुळे माझ्या बाजूने मराठा समाजाची सहानुभूती असेल आणि महायुतीला 80% समाज मतदान करेल. मला तर पूर्णपणे खात्री आहे की मी त्या समाजातून येतो. महाराष्ट्रातला 80% मराठा समाज, काही ठिकाणी तर 90% पण जाऊ शकतो, हा महायुतीच्या बाजूनं मतदान करणार. हिंदुत्वाची भूमिका सर्व जाती धर्मामध्ये प्रकर्षानं त्या ठिकाणी मांडणारे किंवा अंमलात आणणारे मराठा समाजाची लोक आहेत. ती एक बाजू झाली. दुसरी बाजू, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं, मराठ्यांना सवलती दिल्या, अनेक योजना आणल्या. त्यानंतर एकनाथरावजी शिंदे साहेबांनी छत्रपतींच्या पदस्पर्शाला हात लावून एसीबीसीचं आरक्षण दिलं. त्यामुळं आरक्षण देणारे मराठा समाजाच्या हिताची काळजी करणारे लोक महायुतीत आहेत. अजितदादा आहेत, सीएम आहेत, दस्तूरखुद्द देवेंद्रजी आहेत. त्यामुळं मराठा समाज पूर्णपणे महायुतीच्या मागे उभं राहील. कारण त्यांना आणखी जर काय द्यायचं असेल तर येणारा सत्ता पक्ष देतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये अगदी स्पष्ट आणि पारदर्शक, अगदी क्लिअर वातावरण आहे
की महायुतीचं सरकार येईल आणि जे महाविकास आघाडीचे नेते त्या ठिकाणी जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा करू इच्छित होते त्या महाविकास आघाडीला हाच मराठा समाज धोबीपछाड दिल्याशिवाय राहणार नाही. पण याच हिंदू समाजाच्या भावना कुठेतरी चांदलीत दुखावल्या गेल्याची बातमी समोर येते. जे काँग्रेसचे उमेदवार आहेत नसीम खान त्यांचे फोटो गणपतीच्या फोटोंवरती चिकटवण्यात आलेले आहेत, त्यामुळे रोष व्यक्त केला जातो. मला वाटतं मतांच्या तुष्टीकरणासाठी आमच्या देवदैवतांचा अपमान करणाऱ्यावर परमेश्वराचा गणपती बाप्पाचा कोप निश्चितपणे होईल आणि गणपती बाप्पा नसीम खानचं विसर्जन केल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यामुळे दिलीप लांडे त्या ठिकाणी प्रचंड मतांनी विजयी होतील. गणपती बाप्पा आमच्या मामाला पावल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये जसा फिफानी या चिन्हामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फटका बसला, तोच फटका विधानसभा निवडणुकीमध्ये बसेल का? कारण की 73 ठिकाणी फिफानी चिन्हावरती अपक्ष उमेदवार उभे आहेत. नाही, मला वाटतं थोडाफार फटका बसूही शकतो, परंतु आमची निवडणूक जिंकण्याची रणनीती या ठिकाणी कुणाची मतं फुटतील, कुणाची मतं चुकतील यावर नसून महाराष्ट्रातील जनतेला विकासाचा अजेंडा दिलाय, विकास करून दाखवलाय. शाश्वत विकास आम्हीच करू शकतो, कारण केंद्रामध्ये आमचं सरकार आहे. उद्या केंद्रातनं निधी, योजना, प्रकल्प आम्ही आणू शकतो. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असेल तर महाराष्ट्र गतीनं पुढे जाऊ शकतो आणि महाराष्ट्राची गती प्रगती आम्ही करू शकतो. हा मुंबईत येऊन शिवतीर्थावर मोदी साहेबांनी शब्द दिलाय. त्याचबरोबर देशात महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचं राज्य बनवण्याचा शब्द सर्वार्थानं मोदी साहेबांचा आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनता महायुतीला ताकदीनं मतदान करेल आणि महायुतीचा झेंडा विधानसभेवर फडकेल. भाऊ, 2019ला जी राष्ट्रपती राजवट लागली ती शरद पवार यांच्या सांगण्यामुळे लागली, कारण त्यांनी आधी शब्द दिला आणि नंतर ते मागे फिरले असं देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले. शरद पवार साहेबांनी शब्द देणं आणि मागे फिरणं हे काय महाराष्ट्राला नवीन नाही. ज्यावेळेला ते शब्द देतात त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी वेगळी गणितं त्या ठिकाणी चालू असतात. अशा प्रकारचं रसायन माननीय पवारसाहेब आहेत आणि निश्चितच देवेंद्रजींसारखा नेता कधीच निराधार त्या ठिकाणी बोलत नाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्यामध्ये सत्य आहे, तथ्य आहे. पवारसाहेब मात्र त्या ठिकाणी सत्य कधीच स्वीकारत नाहीत. असत्याच्या जीवावर लढाया जिंकायच्या, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा ही त्यांची गेली 40-50 वर्षातली राजकारणाची रणनीती आहे. काल पंतप्रधान केलंय की कटेगे तो बटेगे हे महाराष्ट्रातल्या लोकांची वक्तव्य नाही, ही परप्रांतीय जी आमचे भाजपातले प्रमुख नेते आहेत त्यांची ही वक्तव्य आहेत. बटेंगे तो कटेंगे ही भूमिका सर्वार्थानं योग्य आहे. हा आपल्या देशाचा इतिहास आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी विभागले जाऊ नये, तर आपण त्या ठिकाणी कटणार नाही. अशा प्रकारची भूमिका अत्यंत समर्पक आहे, संयुक्तिक आहे. देवेंद्रजींनी सुद्धा या भूमिकेचं समर्थन केलंय. कुणाची व्यक्तिगत काय भूमिका माहीत नाही, परंतु बटेंगे तो कटेंगे हा आपल्या देशाचा इतिहास आहे आणि त्या स्मृती आपल्याला विसरता येणार नाही. भविष्यातल्या देशाच्या अखंडतेसाठी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काल पंतप्रधान सभेमध्ये म्हटले होते की मी प्रचारासाठी आलेलो नाहीये, तर शपथविधीचं निमंत्रण द्यायला तुम्हाला आलेलो आहे. मात्र या व्यासपीठावर राष्ट्रवादीचा कुठलाही नेता पाहायला मिळाला नाही, किंबहुना मुंबईतील उमेदवारही नव्हते. मला वाटतं प्रचंड अशा प्रकारचा आत्मविश्वास मोदी साहेब देत असतात. त्यांची प्रेरणा असते आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी आत्मविश्वास दिलाय की तुमच्या मनातलं तुमच्यासाठी सरकार महायुतीचं येणार आहे आणि म्हणून पंतप्रधान म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला जी प्रचारसभांच्या माध्यमातून आश्वासनं दिलेत, वचनं दिलेत, त्यासाठी मी शपथविधीला स्वतः येणार, निमंत्रण देतोय, उपस्थित राहणार.
राष्ट्रवादीचे नेते त्या ठिकाणी पदाधिकारी व्यासपीठावर होते, काही नेते नसतील. मुंबईचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी उपस्थित होते, अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. एखाद दोन आमदार आपल्या व्यस्ततेमुळे आले नसतील. अजितदादा पुण्याच्या सभेत होते मोदी साहेबांसोबत आणि सीएम दोन्ही डीसीएम यांनी ठरवलं होतं की कोणी कुठल्या सभेत त्या ठिकाणी उपस्थित राहायचं. शिवाजी पार्कच्या सभेत अजितदादा येणं अपेक्षित नव्हतं, तसं त्यांनी सूचित केलं होतं. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये महायुतीचं जाहिरातीचं चित्रीकरण दाखवलंय आणि आता काँग्रेसने त्याच्यावर आक्षेप घेतलाय. तुमच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही काँग्रेस करणार आहे. काँग्रेसला त्या ठिकाणी विकासाचे मुद्दे नाहीत, आमच्यावर योग्य टीका करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे रोज रडीचा डाव काँग्रेस खेळत बसणार आहे. त्यातल्याचा रडीचा डाव आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, आयोग योग्य ती दखल घेईल. शेवटचा प्रश्न, एक जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी जातीच्या आधारे आरक्षण बंद करावं अशी मागणी आता केंद्र शासनाकडे केलेली आहे, मोदी सरकारकडे केलेली आहे. मोदी साहेबांनी आरक्षणाच्या बाबतीत स्पष्ट भूमिका केलेली आहे. आम्ही संविधानाचा सन्मान करतो. अनेक नेत्यांनी सांगितलंय, अमित भाईंनी सांगितलंय, या देशातलं आरक्षण रद्द होणार नाही. ओबीसी असेल, एससी असेल, दलित असतील, त्या ठिकाणचे आदिवासी असतील, ज्या ज्या समाजांना त्या ठिकाणी संविधानानं आरक्षण दिलंय त्यात बदल होणार नाही. उलट राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण त्या ठिकाणी गरज नाही, हटवलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतात आणि वर्ण संविधान जनतेला दाखवत बसतात. यावरून त्यांचा नौटंकीपणा दिसतो. आरक्षण त्या ठिकाणी राहील. देवेंद्रजी असं म्हणतात की अमित ठाकरेला आता पाठिंबा देणं शक्य नाही, कारण की त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा देखील उमेदवार आहे. नाही, आमची भूमिका महायुतीच्या बाजूनं आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्रित त्या ठिकाणी लढतोय आणि त्यामुळे जिथे महायुतीचा उमेदवार आहे तिथे आमचा महायुतीला पाठिंबा असेल. आता तसंच मानखुर्दलाही नवाब मलिक उभे आहेत, परंतु तिथे शिंदे साहेबांचा धनुष्यबाणाचा उमेदवार पाटील उभा आहे. स्वाभाविकपणे राष्ट्रवादी महायुतीत असली तरी आम्ही महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे आहेत, त्यांना आमचं समर्थन राहील. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.